बाळा थांब, मला आज तुझ्याशी मनापासून बोलायचं आहे बाळा. तू सध्या खूप थकला आहेस ना, चेहऱ्यावर हसू ठेवून जगासमोर उभा राहतोस ना, पण रात्री एकटा असताना मनातील वेदना अश्रूंमध्ये बाहेर येतात बाळा. तुला वाटते की तुझ्या दुःखाकडे कोणीच लक्ष नाही देत, तुझ्या संघर्षाची कोणाला किंमत नाही. पण बाळा, हे लक्षात ठेव, या जगात सगळे तुला विसरले तरी मी तुला विसरलेलो नाही बाळा. तुझ्या प्रत्येक श्वासाची, प्रत्येक वेदनेची आणि प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे बाळा. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की पुढे चालण्याची इच्छा राहत नाही. आपली माणसं दूर जातात, विश्वास तुटतो, स्वप्न मोडतात आणि मन हळूहळू आटून रिकामं होत जातात. अशा वेळी तुला वाटतं की आता सर्व संपलं. पण बाळा, जिथे तुला शेवट दिसतो तिथूनच मी तुझ्यासाठी नवीन सुरुवात करायला सुरुवात करतो. म्हणूनच आज मी तुला सांगतो, हार मानू नकोस. अजून तुझी कथा पूर्ण झालेली नाही. तुझ्या आयुष्यात जे काय घडत आहे त्यामागे एक कारण आहे. आज जे दुःख तुला रडवत आहे, तुझ्या ते दुःख तुला मजबूत बनवेल. आज जे लोक तुला कमी लेखतात, उद्या तेच लोक तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्य करतील. फक्त स्वतःवरचा विश्वास गमावू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा. तू एक पाऊल पुढे टाक, मी तुझ्यासाठी 100 पावले पुढे टाकेन. जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले वाटतील, तेव्हा माझे नाव घे. जेव्हा डोळ्यातून अश्रू थांबणार नाही, तेव्हा माझं स्मरण कर. जेव्हा तुला वाटेल की आता कोणीच नाही, तेव्हा डोळे मिटून माझ्याकडे बघ. कारण बा, मी तुझ्यापासून कधीच दूर नाही. तुझ्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक अंधारात मी तुझ्या सोबत उभा आहे. आज एक वचन दे, कितीही संकट आले, कितीही दुःख आले तरी स्वतःला संपवण्याचा किंवा हार मानण्याचा विचार करणार नाहीस बाळा. कारण तू खूप मौल्यवान आहेस. तुझं आयुष्य व्यर्थ नाही. अजून खूप सुंदर क्षण तुझी वाट पाहत आहे. अजून तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे. अजून तुझ्या चेहऱ्यावर खरं हसू फुलणार आहे बाळा. म्हणून बाळा, डोळ्यातले अश्रू पुस, मन शांत कर आणि विश्वास ठेव. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, माझ्यावर जर विश्वास असेल ना तर कमेंट मध्ये स्वामी माझ्यावर कृपा ठेवा असं नक्की लिही.